बराच वेळ झाला ना. आज आरामात चाललाय आपला नाश्ता. आई तुम्ही जरा बघता. नको ग, श्री गेलाय ना. तुम्हाला पोहे हवेत अजून? हो चालतील, खरं तर चालतील. थोडेच द्या पण. काय झालं जावई बापू, रागावल्यात का त्या? नाही नाही, रागावतील कशाला? नाही, रागावल्या असल्या तर राहिलं. परत देते बाई त्यांची साडी त्यांना. हो आई, ती तू देच. तू तुझी साडी नेस. अगं तुमच्याच घरात मी केरसुणी सारखी वाटू नये म्हणून नेसले हो मी त्यांची साडी. आणि मोठ्या माणसांची दानतही मोठीच असते, त्यांना काही एवढ्याशा गोष्टीचं. हो पण बाबा नेहमी म्हणतात ना, जे काही आपलं आहे त्यात समाधान मानावं. तुझ्या बाबांचं ना तू काही सांगू नकोस म्हणे समाधान मानावं. अरे पण समाधान मानण्यासारखं काही असलं तर ना. आणि समाधान मानायचं म्हणजे काही आपण हातपाय हलवायचंच नाही असं तर नाही ना. अगं पोट भरण्यासाठी कष्ट करावेच लागतात ना. चल बाई चल, देऊन टाकते त्यांची साडी आणि मी नसते आपलं माझंच पोतेर. उगाच बेबी आहेत त्यांना राग यायला नको. नाही नाही, मला नाही आलेला राग. मी या साड्या काढल्यात, तुम्ही बघा, तुम्हाला आवडल्या तर ठेवा. वहिनी चहा देतेस? मी बघते जरा कशा दिसतायत त्या. मी सुद्धा आले. चहा. आई अगं काय चाललंय तुझं? कुठे काय? मग अशी का वागतेस तू? अरे काय वागतेय मी? काय वाईट वागले मी? आई तू बेबी आत्यांच्या कपाटाला का हात लावलास? साड्या बघायला. अगं पण कशाला त्यांच्या साड्यांना हात लावायचा आई? अगं फक्त बघितल्या मी, हातच लावला. काही चोरल्या नाहीत ना. आणि बिघडलं काय? आई अगं पण त्यांना कसं वाटेल? अरे त्यात काय वाटायचंय? आणि माझ्या अंगाला काही रोग नाही झालेला आहे. त्यांच्याच घरात पोतेर नेसून बसलेली वीण बरी दिसेल का? हे तूच सांग ना.
तुझ्या सगळ्या सासवा भारी भारी साड्या नेसणार आणि माझ्या मात्र साड्या बघितल्यानंतर त्या मला हसल्याच असत्या. आई कुणी हसलं नसतं. मग काय, विहिणीच्या अंगावर घरातल्या मोलकरणीपेक्षाही वाईट साडी बघून आनंद झाला असता का त्यांना? आई तू प्लीज अशी नको वागूस, अशी नको बोलूस. आम्हाला सवय आहे ग, पण ह्या सगळ्यांना काय वाटेल? कुणाला काही वाटत नाही तुला सोडून. आणि कुणाला जर काही एवढं वाटत असतं तर बेबी आत्यांनी मला ह्या 2 साड्या आणून दिल्या असत्या का? आई त्यांनी तुला साड्या वापरायला दिल्या म्हणजे त्यांना ते आवडलंय असं नाही होत. त्यांनी तुला साड्या वापरायला दिल्या तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अगं मग तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव ना. बाकी कुणालाही काही त्रास होत नाहीये, ती सगळी जण मजेत आहेत. फक्त तुला त्रास होतोय माझ्या इथे राहण्याचा. मी बघतेय ना, तूच मला दारात आल्यापासून बोलतेस. आई अगं पण मग तूच विचार कर, तू आल्यापासून कशी वागतेस याचा. अगं जवळच्या माणसांशी वागताना इतका कसला विचार करायचा? आणि तुला जर माझं वागणं इतकं खटकत असेल ना तर तूही काढ मला घराबाहेर, किंवा एखाद्या विहिरीत ढकलून दे ना मला. आई प्लीज मला समजून घे ना, मी हात जोडते तुझ्या पुढे. अगं बाई मीच हात जोडते तुझ्या समोर. कधी नव्हे ते माझ्या आयुष्यात 4 दिवस सुखाचे आलेले आहेत, त्यात तू आडवी येऊ नकोस. अगं तू राहतेसच राणी सारखी अगदी ऐशो आरामात. मग मी तशी राहिले तर तुझ्या डोळ्यात का खुपतंय? माझ्या डोळ्यांना काही खुपत नाही आई, पण हे सगळं बघून त्रास होतोय. आणि तुझं वागणं बरोबर नाहीये हे नक्की. बाबा अरे हे काय करतोयस तू पिंट्या? बाबा शिरा मी केलाय, खाऊन बघा ना, सांगा ना कसा झालाय. तोंडाची चव गेलीये माझ्या, शिऱ्याची चव नाही कळणार. बाबा असं नका ना वागू, थोडासा खाऊन बघा ना प्लीज, थोडासाच. पिंट्या तू खूप काही करतोयस मला बरं वाटावं म्हणून, पण जोपर्यंत ती बाई जानूच्या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या घशाखाली काही घास जायचा नाही. आईसाठी केलाय बाबा शिरा. आज ताई घेऊन येईल ना आईला. बाबा आल्या आल्या तिला शिरा भरवतो, तोंड गोड करतो तिचं, एकदम खुश होऊन जाईल मग. एवढ्या छोट्याशा अपेक्षा असत्या तिच्या आयुष्याकडून तर मग आणखी काय पाहिजे होतं. बाबा चला चला उठा, आपण डायरेक्ट ताईकडे जाऊन धडकूया, आईला घेऊन येऊया. एकदाच वाट बघणं तरी संपेल. म्हणजे गोखल्यांना वाटेल की आपण कलासारखेच वागतोय. डायरेक्ट जाऊन धडकायचं, पूर्वसूचना द्यायची नाही. आणि आपल्याला असं अचानक तिथे आलेलं बघून तिलाही ऊत चढेल, आणखी तमाशा करेल. मग पिंट्या जानूच्या माहेरच्यांचा तिच्या सासरी जेवढा झाला तेवढा तमाशा खूप झाला, आता आणखी नको. काय करायचं बाबा आपण? तिथे ताईच्या घरातले सगळेच आईशी चांगलं वागत असणार, ते सगळं सोडून आई आपल्याकडे परत काय येईल बाबा? तीच काळजी आहे रे मला. तिने आता माझ्यासारखाच जानूच्या सहनशक्तीचा देखील अंत पाहू नये म्हणजे झालं. नमस्कार. कुठे आहेत आमच्या देणेकरी? अरे वा. या शशिकला मॅडम, या या बाहेर या. मस्त झाला शिरा. हो मला ना धडधडायला लागलं. म्हटलं आता बेबी घर डोक्यावर घेणार, त्यात
त्यात जान्हवी समोर उभी. म्हणजे बेबीने जर आरडाओरडा केला असता ना तर तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं. पण मग झालं काय? बेबी काहीच बोलली नाही. अहो तेच सांगते ना. हे कसं शक्य आहे? हो श्री बेबीशी काहीतरी बोलला. काय बोलला कोणास ठाऊक. पण बेबी खाली आली ना काया पालट झाल्यासारखी आली होती. म्हणजे अशा परिस्थितीत बेबीला इतक्या समजूतदारपणाने वागताना बघून ना मला जवळजवळ चक्कर आली होती. कमाल आहे. नाही म्हणजे सगळ्यांचीच, श्रीची आणि बेबीची सुद्धा कमाल वाटते मला. ते उभ्या आयुष्यात इतका समजूतदारपणा बेबीने कधी दाखवला असेल असं मला तरी आठवत नाही. नाही असं नाही आहे. बेबी पण समजूतदार आहे. पण काय ना बोलणाऱ्या माणसाचं तोंड दिसतं, त्याचा प्रेमळपणा दिसत नाही. आणि श्रीनी तिला खूप छान समजावलं असेल याच्याबद्दल शंकाच नाहीये मला. पण बेबीनी सुद्धा धरून नाही ठेवलं असं मनात. पटकन मन बदललं तिने. मग आईच्या शिस्तीत वाढली ती. मग जान्हवीच्या आई काय म्हणाल्या? बापरे खूप काही म्हणत होत्या. ते प्रकरण ना फारच कठीण आहे. सावकाश सांगेन केव्हा तरी तुम्हाला. अगं त्या बाईची पोझिशन सुद्धा किती विचित्र आहे आणि ऑकवर्ड आहे मला सांग. एकतर नवऱ्यानं घर सोडायला लावणं हे विचित्र, आणखीन मुलीच्या सासरी येऊन राहणं हे त्याहून विचित्र. मला सांग असं लाचार होऊन जिणं कुणाला आवडेल मला सांग. अगं नाही म्हटलं तरी त्यांच्यावरही दडपण असणारच ना. हो कबूल आहे. पण पण खरं सांगू का आज बेबी चिडली ना त्यात तिचं फार काही चुकलं असं मलाही नाही वाटत आहे. म्हणजे तिच्या जागी आम्ही कोणीही असतो ना तरी आम्हालाही रागच आला असता त्यांच्या वागण्याचा. हा तो राग आता आम्ही वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला असता कदाचित. त्यात बेबीचा स्वभाव तापट. इतकं टेन्शन आलं होतं ना आम्हाला सगळ्यांना. हो सगळं सोडून द्या आता. ते झालंच ना हो, सोडून देणं आलंच. पण माझी काय इच्छा आहे की या सगळ्या प्रकारातून त्यांनी थोडंसं काहीतरी शिकावं ना. आपण आपलं बघूया ना, त्या शिकतील की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांना पेशन्स वाढवण्याची गरज आहे. एवढं कळतंय मला. सुनेची आई 2 दिवस घरात राहिली काय म्हणून तुम्ही पूर आल्यासारखं करताय. आता तू मला म्हणशील तुम्ही त्यांना ओळखत नाही म्हणून असं बोलताय. नाही खरं आहे ते, खरं आहे. हो पण पाहुण्यांशी कसं वागावं याविषयी तर मी नक्कीच बोलू शकतो. थोडक्यात पेशन्स वाढवूया. एकंदरीत काय शशिकलाबाईंनी माझ्याकडनं पैसे घेऊन पळ काढलाय. कुठे आहेत कुठे सांगून टाका. तुमच्यासाठी तेच भलं आहे. काय सहस्त्रबुद्धे. नाही मी जर जुळलो ना तर सूट, नाहीतर भूत आहे भूत. माझ्याशी लबाडी करू नका, सोडणार नाही आम्ही तुम्हाला. हे बघा आम्ही कसलीही लबाडी करत नाही आहोत. अहो पण तुमच्या अर्धांगिनीने केली आहे ना, म्हणजे तुम्ही त्यात वाटेकरी झालात. आपटे तिने जर माझ्या संमतीने पैसे घेतले असते ना तर तुमच्या बोलण्याला अर्थ होता. पण हे सगळं मला तुमच्याकडूनच कळलंय. त्याच्याशी माझा काय संबंध? मान्य आहे, मान्य आहे. तिने तुमच्याकडनं पैसे घेतलेत हेही कबूल आहे मला. मग त्यांनी ते परत करायला हवेत की नाही? अहो पण तुम्ही आईला पैसे दिलेच का? विश्वास ठेवला. आपटे विश्वास काही नाही. तुम्हाला असं वाटलं होतं की तुमचं आणि ताई. पिंट्या पिंट्या देणेकरांना ही भाषा शोभत नाही. आपटे हे असलं काही तुम्ही बोलू नका. हे आवाज खाली. तुझ्या आईला मी पैसे दिलेत. त्यामुळे या अशा वरच्या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही.
नाहीतर पैसे परत कर. तुझी आई माझे पैसे घेऊन पळून गेली आहे. माझ्या आईला काहीही बोलायची गरज नाहीये, ती पळून गेलेली नाहीये. अरे एवढीच जर मस्ती आहे ना तर मग माझे पैसे परत कर. हे बघा आपटे, तुमचे पैसे आम्हाला बुडवायचे नाहीयेत. तुला काय वाटलं मी तुला बुडवायला देणार आहे? तेवढे पैसे आज देणं शक्य नाहीये आम्हाला. मग मला पोलिसात जावं लागेल. पोलिसात? हो. आपटे तुमच्याकडे पुरावा आहे का माझ्या आईला पैसे देण्याचा? हा आहे, काही पुरावा आहे? पिंट्या, तिने सांगितलंय तिने यांच्याकडनं पैसे घेतलेत म्हणजे घेतलेत, विषय संपला. आपल्याला द्यायला हवेत त्यांना पैसे, आपण त्यांना देणं लागतो. त्यांच्याकडे पुरावा नसला तरीही. अरे तुला काय तुझा भाऊजी शिकवतो काय बोलायला? भाऊजी? हा, तुझ्या भाऊजीला काय मी काय घाबरतो असं वाटतं की काय तुला? तुला वाटत असेल तुझ्या भाऊजींचे हात वरपर्यंत पोहोचलेत, मग तो डिसिप्लिनला फोन करेल, कमिशनरला फोन करेल आणि मी घाबरून माझ्या पैशावरनं पाणी सोडीन. तर तसं गैरसमज करून घेऊ नकोस. मी माझ्या पैशावरून पाणी सोडणार नाही. अहो पण हे सगळं तुम्हीच बोलताय, आम्ही तर पैसे देण्याचीच भाषा करतोय ना. आणि बरं झालं आपटे तुम्हीच सांगितलं. माझ्या भाऊजींच्या किती ओळखी आहेत ते. पाहिलं, म्हणलं होतं ना तुम्हाला, याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं असणार. अहो याची आईच शिकवते याला माझ्याशी कसं वागायचं ते. हो आपटे, तुमच्याशी कसं वागायचं नाही तुम्हीच वागून शिकवता आम्हाला. तुमच्या घरात गुंड घुसविना मी. हे बघा आपटे, तुम्ही पोलिसात गेलात काय किंवा गुंडांकडे गेलात काय, आम्ही तुमचे पैसे देणं लागतो हे मान्य आहे मला. पण आता या क्षणी तुम्हाला द्यायला आमच्याकडे पैसे नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. मग जावयाकडनं घ्या. आपटे तुम्ही त्यात पडू नका. 6 महिने द्या मला, मी तुमचे पैसे व्याजासकट परत करतो तुम्हाला. का हो, जावयाचा बिझनेस कोसळला की काय? का वृत्ती नाहीये? हा, अहो काय हे, कसल्या जागेत राहता तुम्ही? आणि काय अवघड आहे हो त्याला तुम्हाला एक फ्लॅट द्यायला? पण वृत्ती लागते ना. सगळेच माझ्यासारखे नसतात हो. ते एका अर्थी बरंच आहे. हे काय, तू बँकेत नाही गेलीस? नाही, रजा घेतली आहे. का ग? आई आहे ना घरी. अगं मग त्यात काय झालं, आम्ही होतो की. होच की ग, तुला आई बरोबर वेळ घालवायचा असेल ना. हो, म्हणजे थांबावं असं वाटलं. आईजी, मला जरा बोलायचं होतं. काय ग? म्हणजे खरं तर माफी मागायची होती. कशाबद्दल? आईने त्यांची साडी नेसायला नको होती. जानवी, आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल आपण जास्त विचार करू नये. नाही, पण मी तिला समजवण्याचा प्रयत्न करतेय. नेहमी नाही वागत ती अशी. आता ती जरा स्ट्रेस मध्ये आहे म्हणून. आम्ही समजू शकतो जानवी. पण मी ना सांगते तिला, तशी जाईलच ती आज उद्यामध्ये. अगं राहू दे ना त्यांना हवे तितके दिवस. थोडा जागा बदलही माणसाला शांतता देऊन जातो. नाही, नको आईची. माझी आई या सगळ्यात म्हणजे आपल्या घरात नाही बसत. आज जे काही झालं त्याबद्दल तिच्या वतीने मी माफी मागते. तिने असं करायला नको होतं. अगं जानवी, व्यक्ती तितक्या प्रकृती, स्वभाव असतो एकेकाचा. एकदा नातं ऍक्सेप्ट केलं ना की माणूसही ऍक्सेप्ट करायचा. आता माझी मुलगी किंवा सून अशा स्वभावाची असती तर आम्ही ऍक्सेप्ट केलंच असतं ना तिला. ती आहे तशी. तू नको मनाला लावून घेऊस, राहू दे त्यांना. तुझ्या आईबाबांचे वाद मिटले ना की मग जातील. जानू, जरा चल, मला तुझ्याशी बोलायचं. हो आई, आले. अगं लगेच चल, आत्ता बोलायचंय.
जा, आपण बोलू नंतर. चल चल लगेच चल, आत्ता बोलायचंय लगेच. जान्हवी, तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. मग कधी देताय पैसे? माझं सांगून झालंय. ते मान्य नाहीये मला. मग तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा. हे बघा, नाहीतर मला तुमचं सामान उचलून घेऊन जावं लागेल. तुम्हाला बरं वाटत असेल तर तसंही करा. हो, शस्त्रबुद्धी. मी काय डोक्यावर पडलोय का? हा? आणि सामान आहे काय हो तुमचं? हे काय मी रस्त्यावरती विकत बसू? मला माझे पैसे परत द्या. आपटे, आपण आता पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला लागलोय. ठीक आहे, वेगळं बोलतो. मला शशिकला बाईंचा पत्ता हवाय, नाहीतर जान्हवीला सोडणार नाही आम्ही. काय करतोयस तू? नाहीतर काय बाबा, काही बोलतोय माणूस. आपटे, आधीच सांगून ठेवतोय मी, ताईच्या वाट्याला जायचं नाही. तिचा काहीच संबंध नाही या सगळ्यात. पिंट्या, आणि जर तिच्या वाट्याला तुम्ही गेलात ना तर मी कुठल्याही थराला जाईन, काही करेन, शिवाय भाऊजींना सुद्धा सांगेन.